नमस्कार मित्रांनो. आपण पाहतोय की 10वी परीक्षा जी काय आहे ती आता संपत आलेली आहे आणि 10वी परीक्षा झाल्यानंतर अनेक मुलांना प्रश्न पडतो की आपण सायन्सकडे वळायचं का? किंवा किंबहुना अनेक मित्रांनी त्यांच्या सायन्सला ॲडमिशन घेतलेलं असतं किंवा नातेवाईकांनी त्यांना मार्गदर्शन केलेलं असतं किंवा अनेक क्लासचे एजंट देखील असतात की जे सांगतात तुम्ही सायन्स घ्या. तर या संदर्भातच आज आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्यासोबत मोशन नीट सायन्स अकॅडमीच्या संचालिका डॉक्टर मिनल जाधव मॅडम देखील आहेत. तर मॅडम, सर्वप्रथम आपलं चॅनलवर आमचे स्वागत आहे. थँक यू. तर काय सांगाल, आता 10वी परीक्षा संपते आणि जी काही स्टेट बोर्डची मुलं आहेत, हं. या मुलांनी सायन्सकडे वळावं का, काय वाटतं तुम्हाला? नाही, सायन्सकडे नक्कीच वळावं. पण या मुलांनी सायन्सकडे जाण्याच्या आधी थोडासा नीट आणि जेईच्या तयारीसाठी जी काही आपल्याला तयारी करायची असते, तर हं, ती कशी करायची किंवा त्या एक्झामबद्दल थोडंसं माहिती करून घ्यायला हवं हं. आणि नंतरच त्यांनी वळावं की आपण किंवा डिसाईड करावं की आपण सायन्सला जायचं की नाही. बरं, आता मुलांनी हे कसं ओळखावं, की आपल्याला हं. सायन्स जमेल का? किंवा जेईई नीटसाठी आपण पात्र होऊ शकतो का? आपल्यात किती पोटेन्शियल आहे? या सगळ्या गोष्टी त्यांना कशा सुचणार? बरोबर आहे. आता ॲक्चुअली बोर्डच्या मुलांचं असतं, की ते जे काही अभ्यास करतात, तो फक्त बोर्ड फोकस असतो, स्कोर फोकस असतो. हं, त्यांनी कधी त्या विषयाकडे कन्सेप्ट वाईज विचार केलेला नसतो किंवा बरं. या एक्झामसाठी जे लॉजिकल थिंकिंग लागतं, याचा विचार त्यांनी केलेला नसतो आणि पालकांनी याचा विचार केलेला नसतो. त्याच्यामुळे कोणीतरी आपल्याला सांगतंय म्हणून या एक्झामकडे जायला नाही पाहिजे. हं, तर याच्यासाठी एक ब्रिज कोर्स असतो, तो मुलांनी नक्की करायला पाहिजे. हं. हा ब्रिज कोर्स नेमका काय आहे? आता हा ब्रिज कोर्स ॲक्चुअली याला काही जण फाउंडेशन कोर्स पण म्हणतात. पण हा फाउंडेशन कोर्स नाहीये. हा ब्रिज कोर्स म्हणजे 10वी आणि 11वी जोडणारा हा कोर्स आहे. बरं. याच्यामध्ये एक 1.5 ते 2 महिन्यामध्ये आपण मुलांना फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी हे हं, जे 4 सब्जेक्ट आहेत, ते त्यांनी ऑलरेडी आधी शिकलेले असतात. पण या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा हं, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू या विषयांकडे कसं बघायचं किंवा एखादी कन्सेप्ट असते, त्याच्यावर कशाप्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात हं. किंवा या कोर्समध्ये आपण असंही करतो, की नीटच्या एक्झामची डेप्थ किती आहे, जेईच्या लेव्हलची डेप्थ किती आहे, आपल्याला किती तास अभ्यास करावा लागणार आहे, तो आपल्याला झेपणार आहे का? ह्या सगळ्या गोष्टींचा विचार मुलांनी या ब्रिज कोर्समध्ये करायला ॲक्चुअली आम्ही शिकवतो आणि बरं, हा ब्रिज कोर्स आपण आमच्या अकॅडमीतर्फेच एक्झाम झाली, की साधारण 30 मार्चच्या दरम्यान आम्ही सुरू करतोय बरं. आणि 31 मे पर्यंत आम्ही हा कोर्स चालू ठेवणार आहोत. आता बरीच मुलं जे आहेत, एक्झाम झाल्यानंतर एक 2-3 महिन्यांचा कालावधी रेस्ट करतात किंवा लेट होतात हे ब्रिज कोर्स जॉइन होण्यासाठी. तर त्या संदर्भात काय सांगाल, हे कितपत योग्य आहे? ॲक्चुअली एक्झामचं प्रेशर मुलांनी थोडं घेतलेलं असतं. हं, रिलॅक्सेशन योग्य आहे, हं. चुकीचं नाहीये. पण 2-3 महिन्याचा अभ्यासामध्ये गॅप हा नक्कीच चुकीचा आहे. बरं. तर मुलांनी थोडंसं आपल्याला चांगलं यशस्वी व्हायचं असेल, तर ब्रिज कोर्स जॉइन केला पाहिजे. आणि यावर्षी आम्ही असंही करतोय, की ब्रिज कोर्स सोबत आपण स्पोकन इंग्लिश पण मुलांना देतोय. बरं. कारण आजूबाजू पारनेर तालुका असेल किंवा शिरूर तालुका असेल, हं, यावर्षी आम्ही जे काही 28 शाळांमध्ये व्हिजिट केली, तर हं. मुलांना थोडासा एक इंग्लिशचा बॅरियर असतो. बरं. तर तो पण दूर व्हावा आणि या सगळ्या गोष्टींमधनं मुलांना एक आयडिया यावी, की आपण ॲक्चुअली सायन्समध्ये करियर करायचंय, पण मी कुठेपर्यंत जाऊ शकतो? माझी एबिलिटी किती आहे? आणि स्पोकन इंग्लिशमुळे त्यांना एक फायदा होणार आहे, की इंग्लिश थोडंसं समजायला सोपं जाणार आहे आणि कॉन्फिडन्स लेव्हल त्यांची वाढणार वाढणार. आहे. तर ह्या फाउंडेशन किंवा ब्रिज कोर्स सोबतच आपण इंग्लिश स्पोकनचा कोर्स आपण मुलांसाठी देणार आहोत. हं, तर 30 मार्च ते 30 मे हं. हा तो कोर्सचा कालावधी आहे. आणि अजून एक आपण असं करतोय, की हा कोर्स झाल्यानंतर एक पॅरेंट्सची मीटिंग आपण अरेंज करणार आहोत आणि एक मुलांची ॲप्टिट्यूड टेस्ट आपण घेणार आहोत. बरं. तर त्या ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये मुलांना अंदाज येणार आहे, की मी कोणत्या फील्डमध्ये करियर करू शकतो. हं, कारण ब्रिज कोर्स फक्त नीट आणि जेईच्या मुलांसाठी नाहीये. हा सायन्समध्ये इतर जे काही करियर ऑप्शन्स आहेत, हं. ते मुलांना कळावे याच्यासाठी हा ॲक्चुअली ब्रिज कोर्स आहे. मॅडम, आता विविध क्लासमध्ये मुलं जातात, ॲडमिशन घेतात. त्या ठिकाणी त्यांना इंग्लिश, मराठी, हिंदी या लँग्वेजमध्ये, विविध लँग्वेजमध्ये त्यांना शिकवलं जातं. तर एक लँग्वेज बॅरियरचा कुठेतरी प्रश्न निर्माण होतो का? काय सांगाल? लँग्वेज आपण म्हणतो तर लँग्वेज हे कम्युनिकेशनचं माध्यम हं, आहे. पण आपली मुलं जर आपली मदर टंग मराठी आहे आणि आपली मुलं पहिलीपासून 10वी पर्यंत मराठी मीडियममध्ये शिकली आहेत आणि त्यांचा जो काही सिलेबस होता तो इंग्लिशमध्ये होता. हं. आता 3 तासाचं हिंदी मूव्ही बघणं आणि 2 वर्ष त्या लँग्वेजमध्ये शिक्षण घेणं याच्यामध्ये नक्कीच फरक आहे. सो पालकांनी हा सुद्धा थोडासा विचार करायला हवा, की लँग्वेज बॅरियर आपल्या मुलांना येऊ शकतं का? फक्त मोठ्या-मोठ्या अकॅडमीचे फोटोज दिसतात, रिझल्ट दिसतात म्हणून मुलांना तिथे न घालता आपल्या मुलाची एबिलिटी पहिले ओळखून घ्यावी. कारण इतर लोकांपेक्षा आपला मुलगा कुठेपर्यंत जाऊ शकतो हे स्वतः मुलाला आणि पालकांना समजत असतं. आपण पाहतोय की इयत्ता 10वी परीक्षा नुकतीच संपत आलेली आहे. 10वी आणि 12वी हा करिअरच्या दृष्टिकोनातून मुलांसाठी खूप महत्त्वाचा टप्पा असतो
आणि यावर आपण काही मार्गदर्शनपर व्यक्तींकडून मार्गदर्शन देखील घेत असतो. तर आज आपल्यासोबत मोशन नीट सायन्स अकॅडमीच्या संचालिका डॉक्टर मिनल जाधव मॅडम देखील होत्या. त्यांनी काही या ठिकाणी आपलं मत मांडलेलं आहे आणि मुलांना मार्गदर्शन होईल अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर तुम्हाला जर संपर्क करायचा असेल तर मॅडमचा नंबर खाली येतोय, त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. भेटूयात नवीन व्हिडिओसह, नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.